नमस्कार. द न्यूज प्लसच्या कारण राजकारण या विशेष भागामध्ये मी उमाकांत चौंडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो आहे. या भागामध्ये आपण अनेक दिग्गजांना ऐकलं पाहिलं देखील आहे. आज देखील असेच दिग्गज माझ्यासोबत आहेत. अर्थात समाजभिमुख संस्थेवर त्यांनी कार्य तर केलंच आहे, परंतु आपल्या कार्याचा ठसा मोठ्या प्रमाणात त्यांनी उमटवला आहे. समाजकारण करता करताच ते आता राजकारणात आलेले आहेत. अर्थात ते आहेत धर्मराजजी काडादी. कारण राजकारण या भागामध्ये मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. साहेब नमस्कार प्रेक्षक. खरं तर म्हणजे आता रणधुमाळी चालू आहे. एवढ्या वेळेत वेळ काढून त्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. आणि माझ्याच असं नाही तर जनतेच्या मनातलाही प्रश्न असा आहे की आजोबानंतर आता नातू राजकारणात येतोय, काय कारण आहे किंवा काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना? आपण म्हणताय ते उमाकांत खरं आहे. आपण अतिशय लहान वयामध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये भाग घेतला. विशेष करून त्यांच्या माझ्या माहितीप्रमाणे 27-28 वर्षामध्ये 28व्या वर्षी त्यांनी सर्वप्रथम या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. गांधीजीच्या विचारानं सोलापुरात प्रथम काँग्रेसची स्थापना केली आणि ते संस्थापक अध्यक्ष म्हणून काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली आपल्या जीवनाचे राजकीय ह्याच्यामध्ये. 1938मध्ये नगरपालिकेच्या जेव्हा निवडणुका झाल्या त्याही वेळेस त्या ठिकाणी त्यांनी प्रथम निवडणुका लढवल्या आणि त्यामध्ये काँग्रेसचे प्रथम नगराध्यक्ष म्हणून त्यांनी ती कारकीर्द गाजवली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी त्यांच्या मामाच्या विरोधातच ती निवडणूक लढवली आणि प्रचंड मताधिक्याने तिकडे निवडून तर आलेच, परंतु महापालिकेचा कारभारही खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी चालवला हा इतिहास आहे. तसंच 1952 साली प्रथम काँग्रेसचे आमदार म्हणून या जिल्ह्यातले ते निवडून येण्याचा मान त्यांना आहे आणि 1962 साली सोलापूर जिल्ह्यातले पहिले काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहे. आणि त्यानंतरही त्यांनी जनता पक्षाच्या वेळेस जनता दलातर्फे त्यांनी या ठिकाणी निवडणूक लढवली, पण त्या ठिकाणी त्यांना अपयश आलं होतं आणि पुढे त्यांनी राजकारणापेक्षा समाजकारणालाच जास्त भर दिला आणि अनेक समाजाच्या हिताच्या अशा विविध सिद्धेश्वर कारखाना असेल, शैक्षणिक संस्था असतील, संचार असेल, अशा संस्था त्यांनी या काळामध्ये चालू केल्या आणि सोलापूरच्या जनतेसाठी एक वेगवेगळे असे व्यासपीठं या निमित्तानं त्यांनी करून दिले. त्यांच्यानंतर माझे वडीलही लवकर वारल्यामुळं तो गॅप मोठा होता. त्या आप्पांच्या नंतर मी राजकारणात यावं असं बऱ्याच जणांची इच्छा होती, पण काही ना काही कारणाने ती हुकली होती. आज परत या निवडणुकीच्या निमित्तानं सर्वांनीच म्हणजे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार असू दे, आपले सोलापूरचे आदरणीय शिंदेसाहेब असू दे, आदरणीय विजयदादा असू दे, यांनी आम्हाला अपेक्षा व्यक्त केली तू यावेळेस निवडणूक या ठिकाणी लढवावी. मी तशा पद्धतीनं आमच्या सहकारी तालुका लेवलच्या आणि सोलापूरच्या या भागातल्या नेत्यांशी माझे सहकारी जे आहेत त्यांनाही विचारल्यानंतर त्यांनीही तीच भूमिका घेतली की तुमचं जर आम्ही सगळेजण इच्छुक आहोत, परंतु तुम्ही जर या भागाच्यामध्ये भाग घेतला तर त्या ठिकाणी आम्ही मागं सरकार तयार आहे, आम्ही तुमच्याबरोबर उभं राहायला तयार आहोत. अशा पद्धतीने त्यांनीही गटतट विसरून माझ्या मागं उभारण्याची एकमुखी अशा पद्धतीचा निर्णय दिला आणि जनतेच्याशी चर्चा मी केली की बाबा सगळ्यांचं म्हणणं असं आहे तर मी ह्यामध्ये पडावं का. त्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी तसंच मला सपोर्टिव्ह अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि म्हणून मी या राजकारणाच्या ह्या निवडणुकीमध्ये भाग घेतला आहे. आता आपण ऐकलं धर्मराजजींनी जे सांगितलं ते खरोखर आहेच. शिवाय राजकारणात आल्यानंतर पुढचं विकास कसा करायचा हा देखील प्लॅन त्यांच्याकडे आहे, ब्ल्यूप्रिंट आहे. परंतु धर्मराजजी आत्ता जे बोललं जात आहे म्हणजे भाजप असं म्हणत आहे की आम्ही विकास केला त्या भागाचा, ज्या भागात म्हणजे दक्षिणमध्ये आपण उभे आहात, विकास केला असं म्हणतात. त्या विकासाजवळ आम्ही निवडून येऊ किंवा आमचं काम बोलेल म्हणतात. तुम्ही प्रत्यक्ष फिरताय, कितपत विकास झाला असं वाटतं तुम्हाला? नाही, गेल्या 10 वर्षात आपण पाहिलं असेल
कुठल्याही प्रकारचा विकास आज दक्षिण विधानसभा मतदारसंघ जवळजवळ 60% शहराच्या वाढीव भागामध्ये आहे बरोबर. आणि 40% भाग हा दक्षिण सोलापूरचे 52 गावं आणि उत्तर सोलापूरची 10 गावं यामध्ये विभागलेलं आहे. या ठिकाणचे ग्रामीण भागाचे जे प्रश्न आहेत त्याही ठिकाणी तसंच आहे आणि शहराच्या भागातही आपल्याला तशीच परिस्थिती पाहायला मिळेल. गेल्या 10 वर्षात यांनी विकासाचं तर काम सोडाच, पण जे चांगलं चाललं होतं तेही बंद पाडलं आणि जी आश्वासने दिलेली तीही कोणती पूर्तता झालेली दिसत नाही. याचे काही उदाहरणं मी सातत्यानं सांगतो आहे की एक सोलापूर शहराला रोज पाणी पुरवठा व्हायचा एक, तो आज जवळजवळ 5 ते 6 दिवसांनी होतो. वास्तविक पाहता उजनी काठोकाठ भरलेली आहे. गेल्या 5-6 वर्षात चांगला पाऊस झाला आहे, उजनी सातत्यानं पूर्ण भरते आहे. अशा वेळेससुद्धा शहराला पाणी पुरवठा 5 ते 6 दिवसांनी होतो आहे. तशाच पद्धतीनं परिवहनची जी सेवा होती सोलापूर महानगरपालिकेची ती इतकी चांगली होती की विशेष करून अक्कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या खेडेगावाला या परिवहनच्या बसमधून सर्वसामान्यांना अतिशय कमी खर्चामध्ये प्रवास करता येत होतो. ती पूर्ण व्यवस्था ठप्प करून टाकलेली आहे. तशाच पद्धतीनं या ठिकाणी जे रिंग रोड आहेत माझ्यामध्ये आपल्या बाजूच्या जिल्ह्यामध्ये गुलबर्गा आणि बिजापूर हे लहानसे आपल्या माझ्या म्हणजे तुलनेनं खूप लहान आहेत आणि त्या मानाने त्या शहराला 2-2 रिंग रूट या काळामध्ये झाले. या 1.5-2 वर्षाच्या काळात त्यांच्या इथं विमानसेवा सुरू झाली. हे सगळं झालं, परंतु आपल्या इथल्या लोकप्रतिनिधींना यामध्ये काहीही करता आलेलं नाही आणि त्यामुळं वाहतुकीची कोंडी शहरामध्ये होणं, तशाच पद्धतीनं सर्वसामान्यांना कुठंही फिरताना ॲटोवरती भरोसा ठेवून मोठा खर्च करून त्या ठिकाणी प्रवास करावा लागणं, अशा गोष्टी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेल्या. अगदी बरोबर. हा विषय निघाला म्हणून सांगतो, गेल्या 8 वर्षापूर्वी उड्डाणपुलाची घोषणा त्यांनी केलेली होती आणि त्याचं हेच उद्देश होता की तुम्ही आत्ता म्हणल्यासारखं ट्रॅफिकचा जो प्रश्न आहे तो निकाली निघावा आणि बायपासने मोठ्या गाड्या जातील. परंतु 8 वर्षापूर्वी केलेली घोषणा आज पायाभरणी देखील नाही आणि हे नाही आहे. तर ह्याबद्दल काय सांगा जनतेला सर? नाही, मी आत्ता सांगितलं तसं त्यांनी जे काही आश्वासनं दिली ती फक्त आश्वासनं म्हणून ठेवली. त्यांना त्यांच्या कारभार जो करायचा होता तो फक्त एक प्रकारचं बाकीच्यांच्या गटातटात बाकीच्या पक्षात भांडणं लावायचं आणि त्याचा फायदा घेऊन कुठलीही कामं न करता त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आपली भूमिका बजवायची आणि एक स्वार्थी राजकारणी आणि द्वेष करणारी राजकारण त्यांनी ह्या काळात राबवलं असं मला वाटतं. बरोबर. दुसरं एक असं म्हटलं जातं की आत्ता सध्या ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही उभे आहात की आम्हाला तो उमेदवार नको आहे असं एक नॅरेटिव्ह सेट झाला असं म्हणतायत की फारसं विकास झालेला नाही, तर बदल हवा असं जे एक वारं आहे, तर त्याबद्दल तुम्ही फिरताय सध्या, बदल हवा असं वारं आहे सध्या. मी गेल्या जवळजवळ 7-8 दिवसापासून विशेष करून माझं जेव्हा अपक्ष उमेदवारी कायम झाली तेव्हापासून मी आणि त्याच्या आधी काही काळ ग्रामीण भागातून हिंडलो आहे गावभेटीच्या दौऱ्यातून. मला जाणवतं आहे की ही निवडणूक ज्या पद्धतीनं गेल्या 10 वर्षात यांनी काम केलं, लोकांना त्रास दिला, लोकांच्या संस्थेनं त्रास दिला, त्यामुळं लोक चिडलेली आहेत आणि त्याचबरोबर त्यांना एक प्रकारची घृणास्पद अशा पद्धतीची वागणूक जी दिली गेली आहे त्याच्याबद्दलही त्यांना त्यांच्या मनात रोष आहे आणि तो रोष लोकशाही पद्धतीनं व्यक्त करायचा म्हणजे तर अशा पद्धतीच्या निवडणुकीच्या सहभागातून होतो हे जनतेनं ओळखलं आहे आणि म्हणून त्यांनी ही निवडणूक स्वतःच्या हातात घेतली आहे. मी निमित्त मात्र आहे. सर्व नेते, माझ्या सहकारी नेते आणि त्या ठिकाणचे सर्व जनता ह्यांना ते कळून चुकलं आहे की यांच्या हातात दिलेलं हे फार मोठी आपली चूक झाली आहे आणि म्हणून त्याची दुरुस्ती करण्यासाठी आज जनता पुढे आलेली आहे. मला विश्वास आहे की या माध्यमातून काय रिझल्ट येणार आहेत हे आता समजू लागलेलं आहे. तुम्ही सध्या गावदौरे करताय, प्रचार भेटी आहेत, तुमच्या कार्यकर्त्यांना भेटताय किंवा मतदारांना भेटताय, तर एक वातावरण एक वेगळ्या पद्धतीचं तयार झालेलं असं आम्हालाही जाणवतं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पोषक वातावरण सध्या आहे असं मला वाटतं. खरं मी ते सांगतो, जनतेनेच हातात घेतली आहे. अच्छा. आणि जनतेचीच ही निवडणूक आहे, त्यामुळं
अतिशय त्यांच्या मनामधला रोष आहे तो ह्या लोकशाहीच्या माध्यमातून ते व्यक्त करतील याचा माझा विश्वास आहे. सर आत्ताच नुकतं म्हणजे आजच समाज माध्यमातून बरेच एक बातमी फिरते आहे की दिलीप माने म्हणजे माजी आमदार दिलीप माने जे दक्षिणमध्ये मोठे एक प्रस्थ आहे त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला आहे किंवा ते तुमच्यासोबत आहेत असं म्हटलं जातं. आत्ताच नुकतेच हे आहे, तर काय सांगाल सर आमचं दर्शन? नाही आत्ताच म्हणून नाही, ज्यावेळेस ही सगळी प्रक्रिया झाली अच्छा. तेव्हा मी आणि ते दोघं पण काँग्रेस किंवा ज्या जागा ही महाविकास आघाडीला सुटेल त्यामध्ये माझी उमेदवारी मी कुठल्याही पक्षाची घ्यायला तयार आहे महाविकास आघाडीकडनं अशी माझी भूमिका मी मांडली होती. आणि दिलीपरावांनी तर त्या ठिकाणी काँग्रेसकडेच उमेदवारी मागितली होती. आणि मी मधल्या काळात काय झालं आपल्याला माहीत आहे, कशा पद्धतीने आम्ही दोघांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले याची कल्पना आहे, त्यामुळे त्याचा भाग मी घेत नाही. परंतु ज्या दिवशी उमेदवारी मागं काढून घ्यायचा दिवस होता त्या दिवशी आपल्या खासदार प्रणितीताई शिंदे या माझ्या घरी आल्या होत्या आणि त्याच वेळेस दिलीपराव मानेही माझ्याकडे आले होते आणि आम्ही तिघांनी बसून यावरती चर्चा केली. ही चर्चा अतिशय म्हणजे कशा पद्धतीनं हे करायचं, कारण आमचं सगळ्यांचं टार्गेट हे भाजपला या ठिकाणाहून दूर करायचं होतं आणि आमची त्यामध्ये सगळ्या तिघांचीही सहमती होती आणि ते यशस्वी करण्यासाठी त्या ठिकाणी प्रणितीताई शिंदे यांनी माझा उमेदवारी अर्ज ठेवण्याबद्दलचा निर्णय घेतला आणि दिलीपरावांनी त्यांना तो मान्य होता म्हणून त्यांनी त्याच दिवशी माझ्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचं जाहीर केलं होतं. परंतु त्यानंतरच्या काळात त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं म्हणून एक 4-5 दिवस झाले ते त्या ठिकाणी बाहेर पडू शकले नव्हते, पण त्यांची भूमिका त्याच दिवशी त्यांनी स्पष्ट केलेली होती. फक्त आज त्या ठिकाणी त्यांना थोडं बरं वाटायला लागल्यानंतर आज आम्ही सर्वजण मिळून उत्तरचा तालुका त्यांच्या तालुक्यामध्ये जात असताना त्यांना घेऊन जायचं या हिशोबाने आम्ही तो प्रोग्राम पुढं ढकलला होता आणि आज त्यांना बरं वाटायला लागल्यावर त्यांना घेऊन आम्ही जवळजवळ 8 ते 9 गावं केले. संध्याकाळी 3 गावं करणार आहोत. अशा पद्धतीचं ही भूमिका. धनुराजजी, वातावरण तो तुम्ही पाहताय म्हणजे एक वेगळं वातावरण तुमच्यासाठी तयार झालेलं आहे. त्यात दिलीप माने साहेब तुमच्यासोबत आहेत, तर यश कितपत लांब आहे तुम्हाला वाटतं? नाही, नक्कीच माझं यश त्या ठिकाणी ज्या प्रकारे एकंदरीत मी मतदारसंघात जातो आहे आणि त्या ठिकाणचा रिस्पॉन्स बघतो आहे तर एक अतिशय लोकांमध्ये एक आपल्या कुटुंबातला मुलगा किंवा माणूस हा या निवडणुकीत उतरलेला आहे. तो नाही तर आपणच ह्याच्यासाठी आपण निवडणुकीत उभारलेलो आहे अशा पद्धतीची भूमिका घेऊन ज्या पद्धतीनं त्यांनी मी मागचा इतिहास सांगताना आप्पांना त्यांनी प्रेम दिलं होतं तशाच पद्धतीचं प्रेम आज मला मिळतं आहे असं म्हणलं तर ते चुकीचं होणार नाही. अगदी बरोबर. साहेब, काडादी म्हटलं की एक विषय येतो चिमणीचा येतो आणि चिमणी म्हटलं मग काडादी आणि साखर कारखाना असा विषय येतो. तर जर हे यश मिळालं तर त्याबाबत आणि चिमणीबाबत आपले काय प्रांजळ मत आहे सांगाल सर? सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी विमानतळाच्या मध्ये येत नाही असं मी वारंवार सांगितलं आहे. कुठलीही कोर्टाची ऑर्डर आमची चिमणी पाडा अशा पद्धतीची नव्हती आणि नाही आहे. या लोकांनी फक्त याचं विमानतळाचं कारण सांगून त्या ठिकाणी आमची चिमणी पाडली. त्याचबरोबर तेवढ्यावर समाधान झालं नाही. आता अलीकडच्या काळामध्ये आम्हाला कुठल्या ठिकाणाहून फायनान्स होऊ नये अशा सध्याने प्रयत्न त्यांनी केला. कुठल्याही आमच्या विविध प्रोजेक्ट आहेत माझ्याजवळ आज की जसं आम्ही जनरेशन केलं तसं डिस्टिलरीचं एक्सपान्शन करायचं आहे. त्यामुळे CNG गॅसचं उत्पादन करण्याचं त्याचा प्रोजेक्ट आहे. ह्या सगळ्या परवानग्या मिळण्यासाठी खूप अडचणी त्या ठिकाणी निर्माण करून ठेवलेल्या आहेत. कारखाना चालू करण्यासाठी अडचणी निर्माण करून वारंवार केलेल्या आहेत. अशा पद्धतीनं जे कारभार केला आहे तो फक्त एक राजकीय कारस्थानाच्या दृष्टीनं घडवलेला आहे असं मी म्हणेन. आणि विमानतळ जो काही प्रश्न आहे त्या ठिकाणी हा विमानतळ त्या ठिकाणी मोठी विमानं उतरू शकणार नाहीत म्हणून त्यांनी त्या ठिकाणी शिंदेसाहेबांनी 2008 आणि 2013ला महाराष्ट्र शासनाने GR काढला की हे बोरामणीला न्यावं आणि बोरामणीला लागणारी पूर्ण जागा त्या ठिकाणी संपादित करून घेतली. असं असताना ह्या मंडळी त्या प्रोजेक्टवर पैसे खर्च करण्यापेक्षा ह्या विमानतळावरतीच त्यांनी
खर्च केले आणि ते टोटली वायफट झालेत. आज त्यांना लक्षात आलं आहे एक चिमणी पाडल्यानंतर, ज्यांना म्हणत होते की ही ओझोनची चिमणी पाडली की दुसऱ्या दिवशीपासून विमानसेवा चालू होईल, परंतु आज 1.5 वर्ष झाले तरी विमान त्या ठिकाणाहून उडू शकत नाही. त्याला अनेक कारणं आहेत. उरलेले 2 चिमण्याही त्यामध्ये आडवे होते म्हणून तर आम्ही काही करत नव्हतो. परंतु आता त्यांनी तो अट्टास सोडला. जेव्हा आम्ही त्यांना म्हणलं की ठीक आहे, तुम्ही ते 2 चिमण्या पाडा म्हणत असाल तर आमचा प्रोजेक्ट आम्ही दुसरीकडे हलवतो, आम्हाला एवढं नुकसान भरपाई म्हणून काय 2-2.5 हजार कोटी आहेत ते द्या, आम्ही दुसरीकडे जायला तयार आहोत. ते बघितल्यानंतर त्यांना काही तेवढे पैसे देणं शक्य नाही म्हणून त्यांनी ॲडजस्टमेंटची भूमिका घेतली आणि फक्त छोटी विमानं त्या ठिकाणी म्हणजे 20-22 सीटरची विमानं, प्रवासी विमानं आणून चालू अशा पद्धतीची भूमिका घेऊन त्यांनी त्या तयारीला आले. ते करूनही त्यांना आता अडचणी आलेल्या, त्यांना जागेचा प्रश्न आलेला उडाणाच्या दृष्टीनं आणि म्हणून कारखान्याची जागा बळजबरीनं बळकावण्याचा प्रयत्न सर्व अधिकाऱ्यांना घेऊन त्यांनी दबाव तंत्राने त्या ठिकाणी चालू केला. त्याच्याविरोधी आम्ही त्या ठिकाणी कोर्टाच्या माध्यमातून आज स्टे घेतलेला आहे. परंतु हे कुठलं राजकारण, एवढं हिंसक किळसवाणं राजकारण हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे. वास्तविक पाहता ती जमीन विमानतळ चालू करायचं असेल तर कुठलंही कोऑपरेशन द्यायला माझी किंवा माझ्या सहकाऱ्यांचा विरोध नव्हता सांगितलेलं आहे. आणि आताही सांगितलं, परवा जमीन घेताना तुम्ही असं बळजबरी का करता? तुम्हाला विमानतळ चालू करायचं असेल तर मला जेवढी तुम्हाला 2.5 हेक्टर जागा लागणार आहे तर आम्हाला मागा, ती भाडेतत्वावर मागा, विकत मागा. त्या भागात आमचं काही नाही आहे, रिकामी जागा आहे. पण तशा पद्धतीने केलं तर आम्ही तुम्हाला देऊ, एकतर भाडेतत्वावर देऊ, एक विकत मागितलं तर विकत देऊ आणि तुमच्या याला विमानतळ चालू व्हायला आम्ही परवानगी देऊ. पण तसं नाही, त्या ठिकाणी काही संघर्षात्मक आणि दबावाच्या पद्धतीचं राजकारण करण्याचा हा जो नेहमीचा खेळ आहे तो चालू आहे. आणि म्हणून त्याला कुठं तर उत्तर देण्यासाठी आम्ही नेहमी कोर्टात जाऊन त्या ठिकाणी न्यायमार्गाने अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु शेवटी सत्तेत पुढं शहाणपण चालत नाही असं वाटतं आणि ह्या सगळ्या त्रासाला कंटाळून जाऊन या विधानसभेच्या निमित्तानं आपण या निवडणुकीत उतरलेलो आहोत. तेच म्हणजे जे विचारायचं होतं त्याचं उत्तर इथं आलेलं आहे की राजकारणात का आता आलं आहे. समाजकारण तर त्यांनी खूप वर्षापासून ते करत आहेत, पण राजकारणात येण्यामागे कारण असं असतं की प्रशासकीय थोडंफार यंत्रणा आपल्या सोबत असते, आमदारकीचं एक वेगळा ठसा या ठिकाणी असतो आणि काम करण्याची एक मोठी संधी या माध्यमातून मिळते हे त्यांनी सांगितलेलंच आहे. आणि त्याचबरोबर आता चिमणीचा जो विषय त्यांनी सांगितला आहे की कशा पद्धतीनं हे आता बऱ्यापैकी सोलापूरकरांना माहीत आहे. पण साहेब, कारखान्याशी संबंधित असलेले व्यक्ती किंवा शेतकरी यांचा रोष मतपेटीतून यावेळेला या चिमणीच्या माध्यमातून बाहेर पडेल काय? नक्कीच पडेल. आम्ही ह्या गोष्टीने मी ज्यावेळेस चिमणी पडली त्याच वेळेस मी जाहीर केलं होतं की ह्या ज्यांनी मला त्रास दिला त्यांना यापासून तुम्ही तिकीटं तर देऊ नका आणि तिकीट दिलं तर त्यांच्या विरोधात आम्ही हे करू. आणि म्हणून खासदारकीच्या निवडणुकीच्या वेळेस त्या ठिकाणी आम्ही पुढाकार घेतला आणि त्या ठिकाणी ज्या प्रणितीताई शिंदे यांना उमेदवारी दिली त्याच्या पाठीमागं आम्ही लागलो. ताईंच्या स्वतःचं 15 वर्षाचं आमदारकीचा अनुभव आणि याच्यात त्यांची लोकप्रियतेमुळं त्यांचा ॲक्सेप्टन्स मोठा होता. पण काँग्रेस पक्षाने त्या दृष्टिकोनातून एक चांगला उमेदवार दिला. आम्ही त्याच्या मागं शक्ती लावली आणि जवळजवळ 1,80,000चा लीड 35,000पर्यंत आम्ही खाली आणू शकलो या भागात. विशेष करून सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या भागातून तो कमी केला. आणि म्हणून बाकीच्या ठिकाणी जो लीड मिळाला मंगळवेढा मोहोळमधून त्याला ते पूरक अशा पद्धतीनं ठरलं आहे. अच्छा, काळेसाहेब, आता हे सगळ्या याच्यावर आपण चर्चा करतो साहेब, पण महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता फील्डमध्ये पण आहात आणि म्हणजे जाताय पाहताय सगळं वातावरण, तर ह्या 2 दिग्गजांना विरोध करण्याचं कारण म्हणजे समाजातून ते तुमच्या पुढं आलेलं आहे. तर अंतर्गत बंडाळीमुळं त्यांचा जो विरोध आहे त्यांना त्याचा फायदा आपल्याला होईल असं तुम्हाला वाटतं? मला माहीत नाही, कारण कसं आहे, हे जसं त्यांनी इतरांना त्रास दिला तसं स्वतःतल्या पक्षातल्या कुठल्याही कार्यकर्त्याला त्यांनी वरचढ होऊ दिलं नाही किंवा त्यांच्या पुढं एक स्पर्धक म्हणून पण येऊ दिलं नाही किंवा आपल्यापेक्षा मोठा होतो म्हणून सातत्यानं दाबत आले आणि पैशाच्या जोरावर त्यांनी सगळ्यांना दाबण्याचं काम केल्याचं
आपणा सर्वांना दिसून आलेलं आहे. आणि म्हणून मला वाटत नाही की त्यांच्या स्वपक्षातले गट नटतटही त्यांना मदत करतील अशी परिस्थिती आजच्या घडीला नाही आहे. करेक्ट सर, आपण दक्षिणचा अभ्यास केलेला आहे. थोडंसं जातीय समीकरणं आहेत आणि म्हणजे लिंगायत मतं जास्त आहेत आणि शिवाय आपल्याकडं मी उघड पाहतो आहे की काँग्रेसच्या बरेच मंडळी आपल्यासोबत आहेत. दिलीपराव माने पण आता आलेले आहेत आणि दक्षिणमध्ये नंतर धनगर समाजांचा पण हे आहे, ते पण नेते आपल्यासोबत आहेत. तर याच्यामध्ये गटातटाचं राजकारण न करता ह्या सगळ्यांसोबत घेऊन आपण निघालात एक सांगली पॅटर्नसारखं होण्याची शक्यता किंवा काय सांगा? आपण म्हणता ते खरं आहे. मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की सर्व नेत्यांनी म्हणजे राज्य पातळीच्या नेत्यांनी आणि आपल्या लोकांनी आपले गटतट संपूर्ण विसरून या ठिकाणी माझ्या पाठीमागं उभारण्याचं जे चित्र उभं केलं आहे ते माझ्या दृष्टीनं अतिशय आनंददायी आहे. हो. कारण आपण पाहिलं अनेक वर्ष झालं दक्षिण सोलापूरमध्ये सहकार महर्षी शिवदार अण्णांचा एक गट हो. आणि आनंदरावजी देवकते यांचा गट, बरोबर. अशा पद्धतीनं तो विभागलेला असायचा. 1952 साली आपण इथंच निवडणूक लढवून त्या ठिकाणी आमदारकी त्यांनी केली आणि सगळे हे एकमेकाशी संबंधित होते. जरी तिथं गट तट असले तरी दोन्ही गटाचे लोक आपणशी सल्लामसलत करायचे, यायचे, भेटायचे. आणि ह्या माध्यमातून एक चांगलं का वाटतं तर ह्या मंडळींनी आपला जात धर्म तर सोडलाच, परंतु गट तट पण विसरले आणि तालुक्यातलं हे चाललेलं घाण राजकारण बाजूला ठेवून याला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी ते सगळे एकजूट होऊन, आपण म्हणालात तसं काँग्रेसचे काही नाही, काँग्रेसचे 4 गट आजच्या घडीला दक्षिण सोलापूरमध्ये आहेत. एक हसापुरे साहेबांचा, एक शिवदारे साहेबांचा, एक बाळासाहेब शेळकेंचा आणि चौथा दिलीपराव मानेंचा. हे 4ही माझ्यासोबत आहेत आणि एक दिलानं ते माझं काम करतायत. यातच खऱ्या अर्थानं ह्या सगळ्याचं उत्तर आहे. बरोबर. सुरुवातीला जेव्हा आपल्याला तिकीट दिलं गेलं म्हणजे तिकिटाच्यासाठी आपण हे केल्यात, नंतर अपक्ष झालात, एक अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी आहे असं एक बोललं जात होतं. मला सिद्धरामेश्वरवरती विश्वास आहे आणि आप्पांच्याही आशीर्वादाचा विश्वास आहे. त्यांच्यावरती नितांत श्रद्धा आहे, त्यामुळे मला त्यांचा आशीर्वाद आहे असं वाटतं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न मी काळे साहेबांना असा विचारणार आहे, म्हणजे तो वैयक्तिक आहे. तसं बघितलं तर काळे साहेब हे मितभाषी आहेत, हसतमुख असतात, सदैव सगळ्यांच्या कामासाठी तत्पर असतात आणि त्यांची पाठी जी कोरी आहे राजकारणामध्ये, म्हणजे 2-4 टर्म काहीतरी बघितलेत, काम झालं न झालं असं त्यांचं नाही आहे. तर याचा फायदा धर्मराजींना होणार का? काय सांगणार धर्मराजी ऐकूया? कर्मवीर आप्पांनी ज्या पद्धतीनं काम केलं, ह्या सोलापूरच्या विकासाच्या प्रश्नासाठी ते सातत्याने त्यांचं जीवन वाहिलेलं आपण सर्वांनी पाहिलं आहे. त्याच वाटेवरती त्याच पावलावर पाहून त्यांच्यासारखं नाही पण त्याच्यातल्या काही प्रमाणामध्ये काम करण्याचा मी प्रयत्न करतो. मला आनंद या गोष्टीचा आहे की हे करत असताना सर्व सभासदांनी, सर्व नेत्यांनी, जनतेने माझ्या पाठीमागं राहून मला आप्पांनी ज्या उभा केलेल्या संस्था आहेत त्याचं नेतृत्व करण्याची गेल्या 25-30 वर्षापासून आप्पा गेल्यापासून ही संधी दिली आणि म्हणून मी काहीतरी काम करू शकतो. मीच करतो असं मी कधीच म्हणणार नाही, कारण मी फार काही निर्णय घेऊ शकतो, परंतु त्या निर्णयाची अंमलबजावणी हे माझ्याबरोबर असलेले मी आणि माझ्याबरोबर असलेले सर्व सहकारी तशाच पद्धतीनं त्या ठिकाणी ज्यांना त्याचा फायदा होतो किंवा ज्यांना त्याच्यावरती अवलंबून आहेत अशा आमच्या सर्व सभासद किंवा जनता यांचाहीच मोठा भाग त्यामध्ये आहे आणि त्यामुळंच हे सगळं यशस्वी होतं असं मी मानणाऱ्यापैकी एक आहे. आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं हे ज्या पद्धतीनं गटतट विसरून माझ्या मागं राहिलेले आहेत, हे कधीही शक्य होईल असं मला वाटत नव्हतं. कारण आपण पाहिलं 25-25, 30-30 वर्ष एक जण एका ठिकाणी उभारलं तर दुसऱ्या पद्धतीची भूमिका घेऊन त्या ठिकाणी हे करायचे. परंतु आज हा त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो खरोखरच ज्याचं स्वागत केलं पाहिजे की एक सोलापूरच्या राजकारणाला वेगळं वळण देण्याचा हा निर्णय असं मी मानतो. आणि सांगलीच पॅटर्न
हा वेगळा होता. अशाच माध्यमातून होता. शिवसेनेचा कॅन्डिडेट असताना काँग्रेसने त्यांचा उमेदवार दिला, परंतु काँग्रेसने त्या ठिकाणी स्पॉन्सरशिप पण दिली होती माझ्या माहितीप्रमाणे. अगदी बरोबर. पण सोलापुरात ती तशा पद्धतीने नाही. मिळाली नसली तरी काँग्रेसचे सगळे नेते, तालुका लेवलचे हे 4 नेते, त्याचबरोबर काँग्रेसचे जे सर्व पदाधिकारी आहेत, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर शहरातले सर्व पदाधिकारी हे सगळे पाठीमागं आहेतच. परंतु ह्या ठिकाणचा हा जो राजकारण चाललं आहे हे खूप वेगळ्या पद्धतीनं सगळं झालेलं आहे. आणि मला वाटतं यातनं नुसतं सोलापूर पॅटर्न नाही तर दक्षिण सोलापूरचा एक वेगळा पॅटर्न महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी नाव करून जाईल असं मला वाटतं. धर्मराजजी, शेवटचा एक प्रश्न विचारतो. आत्ता सध्या जे वातावरण तयार झालेलं आहे ते खरोखर पोषक आहे, पूरक आहे. आणि पहिल्या किंवा दुसऱ्या प्रश्नाला आपण विकासाबद्दल बोललो होतो, म्हणजे दक्षिणचा विकास अजून झालेला नाही. जर आपण निवडून आलात तर तुम्हालाही विकास करावा लागेल. विकासाची काही ब्लू प्रिंट किंवा जाहीरनामा वगैरे जो आहे तो काय तुमच्या मनात तयार आहे असल्यास आमच्या प्रेक्षकांसाठी? अनेक गोष्टी आहेत. मी सांगितलं तसं कर्मयोगी अप्पांनी त्यांच्याबरोबरचे जे सहकारी नेते होते, सहकर्मशी शिवदारांना असू देत, ब्रह्मदेव माने असू देत, बाबूराव चाकोते असू देत, देवकते साहेब असू देत, कमळे गुरुजी असू देत, यांनी जरी आपापले पक्ष आपापले सगळं वेगळं असलं तरी सोलापूरच्या विकासासाठी खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. आणि त्याच धर्तीवरती पुढं विकास व्हावा असं त्यांचं स्वप्न होतं. ते त्या ठिकाणी कुठंतरी पुढच्या काळात थांबलं गेलेलं आहे. त्याला काही कारणाने ह्या राजकारणात म्हणावे तसे त्यांना वरच्या लोकांना ज्या निर्णय पाहिजे होते तसे झाले नाही म्हणून इकडं दुर्लक्ष झालं किंवा काही कारणं असू शकतील, मला माहीत नाही. परंतु 70 वर्ष झाले उजनी धरण होऊन तरीही हा जो टेल एंडचा भाग आहे दक्षिण सोलापूर, अक्कलकोट शहर, या भागामध्ये अजूनही कॅनॉलनी उजनीचं पाणी खेळलेलं नाही आहे. ही मोठी शोकांतिका आहे. मी आज प्रत्येक ठिकाणी जाताना एक उदाहरण देतो आहे की याच वर्षी एवढा चांगला पाऊस झाला, म्हणजे महाराष्ट्रात ॲव्हरेजपेक्षा 15-20% पाऊस जास्त झाला. आणि त्या माध्यमातून 1 महिनाभर भीमा नदीच्या वाटी अतिरिक्त पाणी उजनीमधून सोडण्यात आलं. हे होत असताना नदीकडच्या भागाला जे भीमा नदीवर 8 बांधारे, महाराष्ट्राने 4 आणि कर्नाटकने 4 बांधारे बांधले ते, आणि सीनेवर काही बांधारे झाले. यामुळं त्या दोन्ही खोऱ्यामध्ये काही प्रमाणात ऊसाचं क्षेत्र मोठं वाढलं आहे. परंतु आजही उरलेला जो तालुक्याचा भाग आहे, जसा कुंभारी, वळसंग, त्याप्रमाणे रामपूर, खाली दुबदुबी, ही सगळी धरणं त्या ठिकाणी रिकामी आज कोरडी होती आजही. त्या हे म्हणजे एक चित्र बघा, एकीकडं पाणी 1 महिनाभर भीमाधनी तुटून वाटते. आमचं म्हणणं हेच होतं की मी सातत्यानं ह्या लोकप्रतिनिधींबरोबर बसलं की तुम्ही आमदार आहेत, मंत्रिमंडळात सदस्य आहेत, तुमची स्वतःचे करोडो रुपये खर्च करून तुम्ही प्रायव्हेटमध्ये साखर कारखाने घातलेत, तर आज तुम्हाला ऊसाचं क्षेत्र आपल्या सगळ्यांना कमी पडतं आणि त्यामुळं तुम्ही काही असे चिमणीपाड कुठं असे उद्योग करता. त्यापेक्षा तुम्ही कॅनॉलने पाणी आणा, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड करा. कॅनॉलने पाणी आणून मी समजू शकतो की वरनंच कॅनॉल वरच्याच तालुक्यांना लवकर पाण्याची पाळी मिळत नाही, तिथं ह्या टेल एंडला कधी मिळणार. परंतु माझं म्हणणं असं असायचं की ते जे पावसाने पाणी वाहून जातं त्या पाण्याने आमचे तलाव भरून दिले तरी अजून 4 कारखाने, हे सगळे कारखाने चांगले चालतीलच, परंतु अजून 4 कारखाने या ठिकाणी चांगले चालू शकतील, तेवढा ऊस त्या ठिकाणी निर्माण होईल. परंतु त्यांनी ते ऐकलं नाही आणि आजही ते काही कॅनॉल या भागामध्ये झालेले नाही. जे बांधारे बांधले ते त्या काळातल्या त्या टेक्नॉलॉजीने तिथं बांधले. आज त्या ठिकाणी त्याला बॅरेजेसमध्ये रूपांतर करायचं आहे. बांधारा आणि बॅरेजेसमध्ये मुख्य ते भाग असा आहे की बॅरेजमध्ये स्वयंचलित गेट घालता येतात. जेव्हा पाहिजे तेवढं पाणी सोडता येतं तर थांबवता येतं. बांधाऱ्याला काही करता येत नाही, जे एकदा पाणी सुटलं की सगळं निघून गेलं. तर ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या पद्धतीनं बदल करून ह्या तालुक्याला हरित क्रांती करायला स्वप्न एक जे आमच्या आधीच्या पिढीने बघितलं तो करण्याचा एक मानस आहे. आणि ते केल्यानंतर या ठिकाणच्या जे काही शेतमाल आहे त्याला चांगला भाव मिळावा. त्या शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी चांगले मार्केट मिळवणं, त्या मार्केट मिळवतोपर्यंत त्याचं साठवणूक करण्यासाठी कोल्ड स्टोरेज उभा करणं, त्या मालाचं प्रक्रिया उद्योग करण्यासाठी काही प्रक्रिया उद्योग त्या ठिकाणी करायचं,
सामूहिक शेतीमध्ये भाग घेऊन, कारण सगळ्यांची शेती आता विभागणीमध्ये खूप लहान लहान बरोबर. झालेले आहेत, तर मोठ्या प्रमाणात 5-25 लोक एकत्र येऊन 400-500-1000 एकर एका वेळेस शेती एकत्र केल्यानंतर त्याच्यातनं उत्पन्न चांगलं मिळतं आहे. सामूहिक सोलार सिस्टीमच्या माध्यमातून त्या ठिकाणी एनर्जी निर्माण करून ती शेतीला वापरावी. अशाच पद्धतीचं जर सामूहिकरित्या आपण एखाद्या प्रश्नावरती किंवा एखाद्या विकासावरती विचार करून विचार मंथनातून आपण काही विकास करायचं ठरवलं तर मला वाटतं चर्चेतून त्या ठिकाणी अनेक मार्ग निघू शकतात. आणि एकट्याने त्या ठिकाणी लढा देण्यापेक्षा सामूहिकरित्या लढा दिला तर ते प्रश्न सुटू शकतात, यावर माझा विश्वास आहे. आणि तशा पद्धतीनं काम करून या तालुक्याला हरित क्रांती करून त्या ठिकाणी प्रत्येकाच्या गोठ्यावर आपल्या वस्त्यांवरती गाईचे गोठे म्हशीचे गोठे बांधून दुधाचं अतिरिक्त उत्पन्न करून या भागात दूध डेऱ्या नाहीत, सहकारी तत्वावर प्रायव्हेट तत्वावर दूध डेऱ्या करता येईल. असे अनेक प्रोजेक्ट माझ्या मनामध्ये आहेत. सगळेच होतील असं मी म्हणणार नाही, पण आपण चांगल्या विकासाचे जे प्रकल्प आणले लोकांना पटवून सांगितलं तर ते नक्की ऐकतात. मी अनेक देवस्थानच्या कामामध्ये याच्यामध्ये मी काही विचार मांडले, मी अध्यक्षही नव्हतो, परंतु ते विचार मांडले तर सगळ्यांनी ते ॲक्सेप्ट केले. विशेष करून महिला पॉलिटेक्निक महिला इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी उचलून धरलं आणि ते करायला मला पूर्ण मदत केली. आज एक अभिमान वाटतो की संपूर्ण महाराष्ट्रात 2-3 जे महिला कॉलेजेस आहेत तर आपल्या सिद्धेश्वरचं पॉलिटेक्निक अँड इंजिनिअरिंग कॉलेज आहे. होऊ शकते, त्या भागातली गरज आहे. व्यापारी लोक, मुस्लिम समाज, मायनॉरिटी समाज हे मुलींना मुंबई पुण्याला पाठवायला तयार होत नाहीत, तर त्यांची शिक्षणाची सोय एक वेगळ्या पद्धतीनं त्यांना संरक्षित अशा पद्धतीनं ठेवून केली पाहिजे. ही भूमिका देवस्थानच्या पंचांना पटली आणि त्यांनी ती उचलून धरली, त्यामुळे ते प्रोजेक्ट करू शकतो. तशाच पद्धतीचा विकास हा तालुका लेवलला या ठिकाणी करायचा माझा विचार आहे. आणि त्या माध्यमातून जर या ठिकाणी माझी विधानसभेवरती निवड झाली तर नक्कीच या सर्व स्थानिक नेत्यांना घेऊन ह्या विकासाच्या तालुक्यातल्या असाच प्रश्न उत्तर तालुक्याचा पण अनेक तरुण मुली आहेत, त्यांना नोकऱ्यांचे प्रश्न आहेत, त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. मुस्लिम समाजात गरिबी खूप मोठी आहे, त्यामुळे परिस्थिती त्या ठिकाणी त्यांची शिक्षणाकडे जाऊच शकत नाहीत. ते 10-12 वर्षाचे झाले की मोलमजुरीला पाठवतात, तर त्यांना शिक्षणामध्ये कसं आणता येईल, त्यांची शिक्षण परिस्थिती कशी पिढी कशी वाढवता येईल. आणि ज्यांना नोकऱ्या नाहीत, जसं मी आत्ता म्हणाल ते विमानतळ चालूच शकणार नाही, आपल्याला ते बोरामणीला न्यावं लागेल आणि ह्या विमानतळावरती IT इंडस्ट्री काढावी लागेल. त्या IT इंडस्ट्रीमध्ये आपल्या भागातले जे टेक्नॉलॉजी शिकलेले मुलं आहेत त्यांना नवीन IT इंडस्ट्री घालता येतील. ज्यांना नोकऱ्या करायच्या असेल तर त्याच इंडस्ट्रीमध्ये ते काम करू शकतील. अशा पद्धतीचे अनेक ज्या प्रोसेस इंडस्ट्री म्हणलो तिथं काही नोकऱ्या मिळू शकतील. असा सगळा एक विचार आहे आणि त्यातनं किती काही चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न करेन. शहराचे प्रश्न वेगळे आहेत. शहरामध्ये मगाशी आपण बोललो त्याप्रमाणे ज्या विकास व्हायला पाहिजे पायाभूत सुविधा आज त्या ठिकाणी नाही, परंतु ते सगळं हद्दवाढ 92 साली झाली, काही प्रमाणात झालं, परंतु ह्या भागात ह्या आधीच्या लोकप्रतिनिधींनी साधे रस्ते केले नाहीत. त्या विधानसभा ह्याच्यामध्ये काही भागाचे रस्ते केले, त्यांच्या कारखान्यापुरतं त्यांनी केले, पण इतर भागामध्ये आजही मी आता निवडणुकीमुळं फिरतो आहे, अतिशय वाईट अवस्था आहे रस्त्यांची. तर असंच करून चालणार नाही. आपल्याला सगळ्याला त्या ठिकाणी चांगले रोड त्या ठिकाणी दिले पाहिजेत. शहराच्या भागामध्ये चांगलं सांस्कृतिक भवन, 5 स्टार ॲमेनिटीचं क्रीडांगण, त्या ठिकाणी स्वतंत्र बस ST स्टँड, स्वतंत्र रेल्वे टर्मिनल, अशा पद्धतीच्या भूमिका त्या ठिकाणी घेऊन त्या भागातल्या लोकांची सोय करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि तशाच पद्धतीनं मी सातत्यानं मांडत आलो आहे की सोलापूर जिल्हा हा धार्मिक दृष्टीनं अतिशय प्रसिद्ध आहे. कारण एका बाजूला गाणगापूरला दत्ताचं अवतारचे दत्त मंदिर आहे, त्याप्रमाणे अक्कलकोटला स्वामी समर्थांचं मंदिर आहे, तुळजापूरला तुळजाभवानींचं मंदिर आहे आणि पंढरपूरला त्या ठिकाणी विठ्ठलाचं मंदिर आहे. सोलापूर शहरात सिद्धरामेश्वराचं ग्रामदैवत आहे. हे सगळे दैवत सोलापूर शहराच्या चारी बाजूला आहेत. त्यामुळं ह्या ठिकाणी येणाऱ्या भक्ताला जर सोलापूर शहरात राहायची व्यवस्था केली तर त्या ठिकाणचं टर्नओव्हर वाढेल, त्या ठिकाणी येण्या जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल आणि त्या दृष्टिकोनातून 2 दिवस, 1 दिवस ते अक्कलकोटला गाणगापूर आणि अक्कलकोट करतील, 1 दिवस तुळजापूर आणि पंढरपूर करून येतील, सोलापुरात राहतील. आणि म्हणून
महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना जागा देऊन त्या देवस्थानांना, त्या देवस्थानच्या माध्यमातून प्रत्येक देवस्थानचं एक चांगलं मोठं भक्तनिवास ह्या जुळे सोलापूर भागात झालं तर माझ्या मते ते एक मोठी सोय त्या ठिकाणी खरं होणार आहे. आणि त्या माध्यमातून लोक येतील. एकदा लोक आलेली तर फक्त भक्तनिवासावरती अवलंबून होत नाही, तिथं 5 स्टार ॲम्युनिटीचे अजून हॉटेल्स निघतील आणि त्या माध्यमातून ह्या भागाचा विकास होईल. काही करमणुकीच्या अशा पद्धतीचे पर्यटकांना आकर्षण करणारे काही आपल्याला त्या भागामध्ये करता येईल का? आहेत काही योजना आहेत, तर सगळे बोलणं नाही, ठीक आहे. वेळे अभावी शक्य नाही. हां. आणि म्हणून अशा पद्धतीचं ह्या शहराचं जे वैभव मागचं होतं तशा पद्धतीने आणण्याचा माझा प्रयत्न सर्व राज्यस्तरीय नेत्यांना घेऊन आणि माझ्या सहकारी नेत्यांना विश्वासात घेऊन जनतेला आणि तेही सर्व जाती धर्माच्या जनतेला सोबत घेऊन त्या ठिकाणी करण्याचा माझा. धर्मराजी, तुम्ही जी सुंदर कल्पना सांगितली, विमानतळ एक स्थलांतरित करून तिथं IT पार्क करता येईल. त्याही अगोदरचा एक प्रश्न असा आहे, MIDC म्हणजे जर झाली, MIDC फार मोठी मागणी दक्षिणमधून खूप वर्षापासून आहे. तेथील रोजंदारीला एक रोजंदारी मिळेल, तिथे हाताला काम मिळेल असं एक प्रकारचं फार आशेवरती लोक आहेत. तर MIDCसाठी काय प्रयत्न विशेष करण्यासारखा आहे? माझा त्यावरती फार अभ्यास नाही आहे. अच्छा. मी काल वडापूरला गेलो होतो हां. आणि वडापूरचं बांधाराही आता बॅरेजमध्ये कन्वर्ट करावं असा प्रस्ताव अनेक वर्षापासून सुभाष देशमुखनी यांनी दिला आहे, पण तो अजून मंजूर होऊन येत नाही आणि त्यामुळे ते काम होत नाही आहे. माझ्या डोक्यात कल्पना जी सोडल साहेब म्हणून आपले जे इरिगेशनचे सेक्रेटरी म्हणून रिटायर झाले किंवा रिटायरमेंट नंतर त्यांनी काम बघितलं, त्यांनी त्या वडापूरला धरण करण्याचं योजलं होतं. परंतु वरच्या शेतकऱ्यांच्या जमिनी जातील या हेतूने त्या ठिकाणी ते वडापूर धरणाला विरोध झाला आणि ते बॅरेजमध्ये कन्वर्ट झालं असं मी ऐकतो. परंतु मला वाटतं अशा एका चांगल्या प्रोजेक्टने आता आपल्याच बाजूच्या म्हणजे बागलकोट जिल्ह्यामध्ये आलमट्टी डॅम झाला आहे आणि आलमट्टी डॅम उजनी डॅमच्या एवढाच मोठा डॅम आहे. 105 का 117 TMCचा मोठा प्लांट आहे, पोंटर डॅम आहे. त्यातलाही खाली साठवणूक डॅम म्हणून नारायणपूरचा डॅम आहे. त्यामुळे खालच्या भागातही पाणी म्हणजे जास्त होतं. तसं वडापूर हे सोडल साहेबांनी एक साठवणूक डॅम म्हणजे सगळंच उजनीवर थांबायचं नाही, कारण उजनीचं कॅनलनी पाणी येत नाही. सप्टेंबरमध्ये आपण वडापूरच्या डॅममध्ये पाणी थांबवलं तर पुढचा पावसाळा येत असतोपर्यंत त्याच्यात उजनीचं पाणी सोडायची गरज नाही. त्याच्यात थांबलेल्या पाण्याच्या माध्यमातून कॅनलला पाणी देऊन ह्या तिन्ही तालुक्याला पाणी द्यावं अशी त्यांची योजना होती. परंतु ह्याच्याखाली ज्या काही लोकांच्या जमिनी जातील, सुपीक जमिनी जातील, त्या जर गेल्या तर त्यांचा विरोध त्या ठिकाणी येतो. परंतु मी मागेही एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं तसं की त्या ठिकाणी जर त्यांच्या सुपीक जमिनी जात असेल तर त्यांना भरघोस अशा पद्धतीने मोबदला तरी द्या किंवा तेवढ्याच सुपीक जमिनी त्यांना द्या. थोड्या प्रमाणात आपण हे केलं तरी 2 तालुक्याचा मोठा प्रश्न, पाण्याचा प्रश्न अतिशय सहजासहजी सुटू शकेल असा आहे. परंतु या सगळ्या गोष्टी चर्चेने सुटू शकतात यावर माझा विश्वास आहे. म्हणून याबद्दल चर्चा करावी लागेल आणि तशाच पद्धतीनं वास्तविक असा हा ग्रामीण भाग हा सगळी शेतीचा भाग आहे. मंद्रुपसारख्या ठिकाणी इंडस्ट्री करून परत काय आपण साध्य करणार आहोत मला माहीत नाही, परंतु त्यावरही चर्चा करूया. जर योग्य होत असेल तर जरूर करूया. नाहीतर आपल्या सोलापूरची कोंडी MIDC असू देत, इतर अक्कलकोट MIDC असू देत, ह्या ज्या झाल्या त्या वाढत्या आहेत तर त्याला अजून पूरक अशा पद्धतीने जमीन देऊन त्या अजून वाढवल्या तर एकाच ठिकाणी त्या ठिकाणी इंडस्ट्री वाढली तर ती अजून जास्त सोयीस्कर होईल असं मला वाटतं. स्मॉल स्केल इंडस्ट्र्या करता येईल लहान लहान तालुक्यामध्ये अक्कलकोटला यायला, पण मोठी MIDC इंडस्ट्री करणं किती संयुक्त होईल. म्हणजे शेतीचं जो शेतीच्या खाली जाणारी जमीन आहे ती आपण त्या ठिकाणी इंडस्ट्रीने घालून परत ती व्यापून टाकू असं मला वाटतं. हे माझं मत आहे. यावर चर्चा करावी लागेल आणि लोकांच्या भावना, लोकांच्या गरजा ह्या लक्षात घेऊन त्या ठिकाणी आपल्याला ह्यावर निर्णय घ्यावा लागेल असं मला वाटतं. बऱ्यापैकी दक्षिणमधला अभ्यास काळेसाहेबांनी केलेला आहे आणि कशा प्रकारे करावं हे त्या कल्पना देखील आहेत. फक्त चर्चेने आणि एक वेगळ्या मार्गाने आपण ते करू शकतो असं ते म्हणत आहेत. तर काळेसाहेबांना तर वेगवेगळ्या संस्थेचा अनुभव आहे आणि त्या संस्था चांगल्या चालवलेल्या आहेत, त्याचं कार्य उत्तम आहे आणि निर्णय क्षमता त्यांच्याकडे जी आहे त्याचा फायदा या दक्षिणच्या विधानसभेमध्ये मतदारांना होणार का साहेब? नक्की होईल, कारण माझी भूमिका ही
कारण मग आपण कशा पद्धतीनं सगळ्यांना सामावून घेऊन त्या ठिकाणी करायचं. इंटेलेक्च्युअल किंवा एंटरप्रिनरशिप ही कुठल्या एका समूहाची किंवा एका जातीची अशी काही संकल्पना नाही मक्तेदारी होऊ शकत नाही. कोणाला माहीत कुठल्या अतिशय झोपडपट्टीतला एखादा विद्यार्थी पण अतिशय चांगल्या पद्धतीने चमकू शकतो आणि तशा पद्धतीचं होतं. ती जी इंटेलेक्च्युअल आहे ती एंटरप्रिनरशिप आहे ती आपण ओळखली पाहिजे. समाजात ज्या काही वेगवेगळ्या कल्पकता आहेत प्रत्येक माणसाच्या, त्या कल्पकतेचा वापर करून आपल्याला विकासासाठी त्यांना जोडावं लागेल. आणि अशा पद्धतीची जर प्रक्रिया आपण केली, त्यात जात धर्म हे न पाहता, गट हे न पाहता आपण एक व्यापक विचार करून आपल्या भागाचा विकास करून त्या विकास करण्याच्या दृष्टीने एकत्र आलो तर मला वाटतं हे सहज शक्य आहे. मी काही फार मोठा अशा पद्धतीचा विचारवंतही नाही किंवा काही हे नाही, परंतु जो अनुभव आहे तो अशा पद्धतीचा आहे की काही मी मगाशी सांगितलं तसे काही माझ्या मनात ज्या कल्पना आहेत तो मी मांडतो. काही जणांना ते ॲक्सेप्ट केलं जातं माझ्या विविध संस्थेमध्ये आणि नक्कीच त्याचा चांगला ह्या पद्धतीनं लोकांनी ॲक्सेप्टन्स केल्यामुळं आम्ही तो राबवू शकतो. तशाच पद्धतीचं काम या जर विधानसभेमध्ये मला निवडून दिलं तर नक्कीच या दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये शहराचा भाग, तालुक्याचा भाग याच्या विकासासाठी मी काम करेन. साहेब फार वेळ तुम्ही मला दिलात त्याबद्दल धन्यवाद. जे काही माझ्या मनातले असतील किंवा मतदारांच्या मनातले प्रश्न असतील त्या ठिकाणी मी विचारण्याचा प्रयत्न केला. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला भावी वाटचालीसाठी आमच्या चॅनलकडून आणि सोलापूरकरांकडून आणि दक्षिण तालुक्यातील प्रेक्षकांकडून खूप खूप शुभेच्छा सर. धन्यवाद. आभारी आहे. थँक्यू.